मग शेतकऱ्यांना जहर खायची परवानगी द्या। मुख्यमंत्री साहेब, हात जोडून सांगतो, बच्चू कडूंच्या मागण्या सोडा, कर्जमाफीच्या गप्पा सोडा, हमी भावाचे डोंग सोडा। तुम्हाला माझ्या शेतकऱ्यांसाठी एकच काम करायचं आहे, आम्हाला जहर म्हणजेच विष खायला परवानगी द्या। काय वाटलं हा काय बोलतोय, पण आम्ही मागणार तेच ना जे तुम्ही सहज देऊ शकता। थांबा मुख्यमंत्री साहेब, मला सांगा हा खेळ कोणता चाललाय? तुम्ही शेतकरी आहात की व्यापारी? याच निवडणुकीपूर्वी तुम्हीच महाराष्ट्राला खोटं बोललात ना। मला तो तुमचा जुना आवाज महाराष्ट्राला पुन्हा एकदा ऐकवायचा आहे। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा। शेतकऱ्याला कर्जमुक्त करू असं आश्वासन तुम्ही आम्हाला दिलं। आज नागपूरच्या रस्त्यावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी उन्हातान्हात उभे आहेत। त्यांची मागणी काय? शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा, शेतमालाला योग्य असा हमी भाव द्या। पण तुम्ही काय करतायत? सकारात्मक पावलं उचलू, अभ्यास करू, बैठका घेऊ। अहो कशाला हवा हा अभ्यास? ज्यावेळी याच महाराष्ट्रातील अंबानी अदानींसारख्या उद्योगपतींचे अब्जावधीचे कर्ज तुम्ही एका रात्रीत माफ केले, तेव्हा कोणता अभ्यास केला होता हो तुम्ही? तेव्हा कोणत्या बैठका घेतल्या होत्या? तेव्हा तिथे तुमची पेन कशी चालली, तिथे तुमची बुद्धी कशी चालली? तुम्ही सांगा, माझा शेतकरी तुम्हाला उद्योगपतींपेक्षा कमी वाटतो का? उद्योगपतींच्या अब्जावधी माफ करायला तुमच्याकडे तात्काळ निधी असतो आणि माझ्या बळीराजाला वाचवायला फक्त आणि फक्त असतो तुमच्याकडे तो केवळ अभ्यास। हा शेतकऱ्यांवरचा अन्याय नाही, तर हा शेतकऱ्यांचा छळ आहे। साहेब, तुम्ही अंत पाहत आहात। कर्ज, नापिकी आणि तुमच्या धोरणांनी माझा शेतकरी पार कोलमडलाय, आत्महत्येच्या दारावर उभा आहे। हा नागपूरचा एल्गार तुम्ही गंभीरपणे घ्यायलाच हवा। माझा इशारा आहे, जर तुम्ही तातडीने निर्णय घेतला नाही, जर सातबारा कोरा केला नाही आणि हमीभाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांचा हा रोष महाराष्ट्रात अराजकता माजवेल आणि त्याची किंमत तुम्हालाच मोजावी लागेल। त्यामुळे तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही। हा शेतकऱ्यांचा आवाज आहे।